नमस्कार मित्रांनो. मित्रांनो 2026 हे संपत आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही अजून किती दिवस विचार करणार आहे की मला व्यवसाय सुरू करायचा आहे, मी हे करल, ते करल. तर मित्रांनो आजच तुम्ही ह्या मिनिटालाच आपला येत्या 2027 मध्ये या 27च्या आतमध्ये आपला व्यवसाय कसा सुरू करू शकतो याच्याकडे ध्यान द्या मित्रांनो. कारण की मित्रांनो तुम्हीच एकमेव असा माणूस आहात की ज्याला आपल्या घरातली परिस्थिती, आपल्या घरातले प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्युशन करायचे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आजच जो पण तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याचं वर्कआउट झालं पाहिजे. कारण की मित्रांनो तुम्ही विचार करताय मी खूप सारे पैसे कमवल आणि त्या गोष्टीसाठी वेळ देईल आणि तो व्यवसाय सुरू करेल. पण मित्रांनो असं करता करता आज वर्ष संपत आलेले आहे. वर्षाचा 8वा महिना चालू झालेला आहे मित्रांनो. आता राहिले 4 महिन्यामध्ये 2026 संपून जाईल मित्रांनो. त्याच्यामुळं 2027 मध्ये त्याच्यासाठी फक्त 4च महिने तुमच्यापाशी उरलेले. तर त्या महिन्यामध्ये मित्रांनो काही ना काही तुम्हाला जोही व्यवसाय करायचा आहे त्याचं प्लॅनिंग, त्याचं वर्कआउट, त्याची जी पण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला येणार आहे ती आजच तयार करा मित्रांनो आणि व्यवसायासाठी मार्ग लागा मित्रांनो. पण जसं 2026 तुम्ही खाली घातलं, हे व्यवसाय करत असेल आणि त्याला मोठ्या लेवलला घेऊन जायचं असेल तर मित्रांनो 2027 ही तुमच्यासाठी चांगली तयारीचं फेज आहे. त्यामुळे मित्रांनो आजच प्लॅन करा आपल्या व्यवसायासाठी, पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला प्रयत्न करा. पण मित्रांनो तुम्ही बघितलेलं स्वप्न हे फक्त स्वप्नात न ठेवता मित्रांनो व्यवसायाकडे न्या. कारण की मित्रांनो व्यवसायात आल्याशिवाय तुमचे कुठल्याही प्रकारचे स्वप्न पूर्ण होणार नाही. एक तर तुम्ही जॉब करत असाल या घरी असाल, जॉबमध्ये पाहिजे तेवढा पैसा येणार नाही मित्रांनो. या तुमच्या आई वडिलांचे स्वप्न किंवा तुमचे स्वप्न पूर्ण नाही होणार. आणि जर तुम्ही घरी बसलेले असाल ना मित्रांनो तर तुम्ही आजच काहीतरी हालचाल केली पाहिजे. आपण काय व्यवसाय करू शकतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. पण 2026 हा गेला, पण 2027 मित्रांनो तुमचा असा खाली गेला नाही पाहिजे. तुम्ही काहीतरी व्यवसाय करूनच बाहेर निघले पाहिजे.